नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आजही पुष्कळ रिझल्टच होते। त्याच्यातही सॅन स्टार नावाचा एक IPO येतोय। तो 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत आहे। त्याची फेस व्हॅल्यू 2 रुपये आहे। प्राइस बँड 90 रुपये ते 95 रुपये आहे। 150 शेअरचा म्हणजे 150 शेअरचा लॉट आहे। तर ही प्लांट बेस्ड स्पेशालिटी केमिकल्स किंवा प्रॉडक्ट्स, त्यांचे इन्ग्रेडियंट सोल्युशन ते फूड ॲप्लिकेशनसाठी, ॲनिमल न्यूट्रिशनसाठी पुरवते। सगळ्या गोष्टी यांच्या प्लांट बेस्ड आहेत। याच्यासारखेच गुजरात अंबुजा एक्सपोर्ट आणि गुलशन पॉली या दोन्ही कंपन्या या कंपनीसारख्याच आहेत। तर हा IPO 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत या कालावधीमध्ये आहे। आज पुष्कळ रिझल्ट लागले। आत्ता व्हिडिओ देण्याच्या आधी रिलायन्स जिओचा रिझल्ट आला, पण अजूनही रिलायन्स इंडस्ट्रीचा रिझल्ट आला नाही। उशीर होईल म्हणून मी थांबले नाही, जेवढे रिझल्ट आले तेवढे सांगेन। क्वार्टर ऑन क्वार्टर रिलायन्स जिओचा रिझल्ट आहे। 5,337 कोटी होता गेल्या क्वार्टरला, आता 5,445 कोटी हा प्रॉफिट। उत्पन्न गेल्या क्वार्टरला 25,959 कोटी होतं, आत्ताच्या क्वार्टरला 26,748 कोटी आणि गेल्या क्वार्टरला मार्जिन होतं 52.4, तर आत्ता मार्जिन आहे 52.6। त्यामुळं मार्जिन, रेव्हेन्यू, प्रॉफिट सगळ्याच गोष्टी क्वार्टर ऑन क्वार्टर रिलायन्स जिओच्या वाढल्या आहेत। KPI ग्रीनला 100 मेगावॅट हायब्रिड कॅप्टिव्ह सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली। पेटीएमचा लॉस वाढला, तो 357 कोटीवरनं 839 कोटी झाला। झायडस लाईफला त्यांच्या एका औषधासाठी म्हणजे एक्सटेंडेड रिलीफ टॅबलेट्स आहेत झायडस लाईफच्या, त्यांना US FDAचा अप्रूव्हल मिळालं। अल्ट्राटेक सिमेंटचा रिझल्टसुद्धा मार्जिनल लागला। चांगला रिझल्ट आहे असं म्हणता येत नाही, त्यामुळे मार्केटनेही रिस्पॉन्स दिला नाही। 1,695 कोटी रुपये फायदा पूर्वीचा होता 1,688, म्हणजे जेमतेम 7 कोटी फायदा वाढला आहे। मार्जिन कमी झालं आहे, 16.8 मार्जिन आलं आहे, पूर्वी होतं 18.4। उत्पन्न मात्र वाढलं, 17,734 कोटीवरनं 18,069 कोटी एवढं उत्पन्न झालं। सगळ्या रिझल्टमध्ये अल्ट्राटेकच्या चांगली गोष्ट म्हणजे व्हॉल्यूम ग्रोथ। त्यांचं 6% व्हॉल्यूम ग्रोथ झाले। BPCLचा रिझल्टसुद्धा चांगला नव्हता। त्यांचं प्रॉफिट 3,015 कोटी, त्यांचं उत्पन्न 1.13 लाख कोटी।
पूर्वीचं उत्पन्न होतं 1.16 लाख कोटी. मार्जिन 5%, पूर्वीचं मार्जिन होतं 8% आणि GRM 7.86 पर बॅरल $. झायडस लाईफच्या अहमदाबाद प्लांटला 2 त्रुटी दाखवल्या USFDAने. ONGC ही अझरबैजानमध्ये एका प्लांटमध्ये $60 बिलियन गुंतवणूक करून स्टेक घेणार आहे असं ONGCने सांगितलं. JSW स्टीलचं प्रॉफिट 867 कोटी. खूपच कमी झालं त्यांचं तर प्रॉफिट. गेल्या वेळेला हे प्रॉफिट होतं 2428 कोटी. उत्पन्न 42,943 कोटी. उत्पन्न मात्र वाढलं. गेल्या वेळेला 42,213 कोटी, म्हणजे साधारण 700 कोटींनी उत्पन्न वाढलं. मार्जिनही कमी झालं. मार्जिन आत्ता झालं 12.8, गेल्या वेळेला होतं 16.7%. ज्युबिलंट इनग्रेव्हिया यांचा रिझल्ट दिसायला चांगला दिसतोय. प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन वाढलाय, पण याच्यामध्ये 396 कोटीचा वन टाइम गेन आहे. इंडियन हॉटेलचा प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन वाढलाय, रिझल्ट चांगला आहे. गेल्या वेळेला 222 कोटी होतं, ते प्रॉफिट आता 248 कोटी झालं. गेल्या वेळेला रेव्हेन्यू होता 1466, तो या वेळेला रेव्हेन्यू झाला 1550 कोटी आणि मार्जिन गेल्या वेळेला होतं 28%, आता मार्जिन झालं 29%. महिंद्रा EPCचा मात्र तोटा वाढला, उत्पन्न कमी झालं. निप्पॉन लाईफचा रिझल्ट YOY आहे. निप्पॉन लाईफचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू सुद्धा वाढलं. ICICI लोंबार्ड यांचं ग्रॉस प्रीमियम 6,622 कोटी एवढं गेल्या वेळेला होतं, आता ते 7,931 कोटी एवढं झालं. आणि त्यांचं प्रॉफिट सुद्धा वाढलं. 390 कोटी होतं, ते 980 कोटी झालं. हे ICICI लोंबार्ड. आज इन्फोसिसमध्ये लार्ज ट्रेड झाला. डॉक्टर रेड्डीज यांनी टेकाडे बरोबर व्हेनोप्रिझम या गॅस्ट्रोवरच्या औषधासाठी करार केला. पॉलीकॅपची मॅनेजमेंट काय म्हणतीये ते ऐकायला मिळालं. वायर आणि केबलचा त्यांच्या बिझनेसमध्ये ग्रोथ आहे, पण वायर आणि केबलचा वाटा एकंदर बिझनेसमध्ये 80% आहे. पण निर्यातीमध्ये मात्र डिग्रोथ दिसली. आणि निर्यातीत त्यांचं मार्जिन जास्त आहे एक्सपोर्ट्समध्ये, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावर झाला असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे. ते प्राइस लीडर पण आहेत
क्वालिटी लीडर पण आहेत आणि कॉस्ट लीडर पण आहेत. सेबीने पिवळ्या मटारचा वायदा लॉन्च केला. आवश्यक गोष्टींच्या वायद्याला बंदी होती. नजारा टेक्नॉलॉजीने पेपर बोट ॲपमध्ये 48.42% स्टेक घेणार असं सांगितलं आणि हा स्टेक 300 कोटी रुपये गुंतवून घेतला जाणार आहे. ॲथर ATHER यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. फेड बँक फायनान्शियल यांचं प्रॉफिट वाढलं, NII वाढलं, ग्रॉस NPA सुद्धा वाढले, नेट NPA सुद्धा वाढले. NPA वाढणं चांगलं मानलं जात नाही. डिव्हिज लॅबच्या विशाखापट्टणम युनिटचं इन्स्पेक्शन 11 जुलै ते 19 जुलै या काळात झालं होतं. ते इन्स्पेक्शन पूर्ण झालं आणि त्या इन्स्पेक्शनमध्ये 2 त्रुटी दाखवण्यात आल्या. अतुल लिमिटेडचा रिझल्ट सुंदर आला, पण मार्केट पडत असल्यामुळे रिस्पॉन्स मिळाला नाही. नाहीतर त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू पण वाढलं आणि मार्जिन सुद्धा वाढलं. सिॲटचा प्रॉफिट वाढला 6.6%. त्यांचं उत्पन्न वाढलं 8%, पण मार्जिन मात्र कमी झालं. 13.2% 12% एवढं मार्जिन झालं. ब्लू डार्टचाही रिझल्ट चांगला नव्हता. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. विप्रोचं उत्पन्न क्वार्टर ऑन क्वार्टर कमी झालं. ते उत्पन्न 21,896 कोटी झालं. गेल्या वेळेला 22,079 कोटी होतं. मार्जिन मात्र अगदी किंचित वाढलं. गेल्या वेळेला 16.4 होतं, आता 16.5 कोटी झालं. फायदा वाढला क्वार्टर ऑन क्वार्टर 3,003 कोटी फायदा झाला. गेल्या वेळेला 2,835 कोटी होता. आणि डॉलर आय मात्र 1% कमी झाली. या वेळेला 262 कोटी झाली. गेल्या वेळेला 265 कोटी होती. पण आज अशी मजा झाली की आपण मराठीमध्ये म्हणतो बघा, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. तसं आज MTNL, TTML हे शेअर मात्र तेजीत होते. MTNLचा शेअर तर अप्पर सर्किटला लागला होता. त्यामुळे कधी कधी काही सांगता येत नाही. जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा छोटे छोटे शेअर वाढतात. तर मार्केटचं आपण निरीक्षण करत असू तर मार्केट पडत असताना सुद्धा आपले काही शेअर फायद्यात निघू शकतात आणि त्याचप्रमाणे FMCG शेअरमध्ये तेजी होती. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर रिझल्ट अजून तरी आला नाही. तो सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मला सांगावा लागेल आणि तेव्हाच सांगता येईल. आता आपली भेट सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओत होईल. नमस्ते.